आर थ्रू। नाशिकमध्ये आता गोकुळ गीतेंचं बंड हे थंड होण्याची चिन्ह दिसत आहेत आणि उदय सामंत हे गीतेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गणेश गीतेंच्या निवासस्थानी आहेत, जिथे ही पत्रकार परिषद होणार आहे। थोड्याच वेळात गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीते यांच्याशी चर्चा उदय सामंत यांची। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, काय अपडेट आत्ताचे तिकडचे? आपण बघतोय की या ठिकाणी गोकुळ गीते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांचा मोठा गराडा या ठिकाणी त्यांच्या भोवती आहे। गोकुळ गीते जे आहेत ते बैठकीसाठी आता आतमध्ये गेलेले आहेत। या ठिकाणी तर गोकुळ समर्थकांचा हा गोंधळ किंवा घोषणाबाजी आपण बघत होतो, कारण याच बैठकीसाठी गोकुळ गीते पोहोचले गणेश गीते यांच्या घरी, जिथे ऑलरेडी ज्या पद्धतीनं संपूर्ण सस्पेन्स या निवडणुकीच्या संदर्भात होता, तो सस्पेन्स आज संपतो का याच्याकडे हे बघणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की गणेश गीते यांच्या घरी गोकुळ गीते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि गोकुळ गीते त्याचप्रमाणे उदय सामंत, नरेंद्र दराडे हे या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी बैठकीमध्ये सगळे नेते उपस्थित आहेत आणि ही बैठक झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली जाईल। या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते आपली भूमिका स्पष्ट करतील। गोकुळ गीते यांना शांत करण्यामध्ये, त्यांना थांबवण्यामध्ये महायुतीचे जे नेते आहेत ते यशस्वी ठरलेले आहेत। त्याचप्रमाणे गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, हे सगळे नेते जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं तळ ठोकून होते, त्यांच्या या शिष्टाईला यश आलेलं आहे आणि म्हणूनच गोकुळ गीते हे आज कुठेतरी माघार घेतील अशी शक्यता आहे। मात्र ते फक्त माघार घेतात का जाहीर पाठिंबा नरेंद्र दराडे यांना देतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण बघतोय की ही बैठक जी सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय बोलणं होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उदय सामंत आणि गोकुळ गीते, त्याचप्रमाणे गणेश गीते यांच्यामध्ये काल देखील मुंबईत बैठक पार पडलेली होती आणि या बैठकी दरम्यान हे देखील ठरलेलं होतं की गोकुळ गीते यांनी आता निवडणुकीतून थोडीशी माघार घ्यावी आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही पत्रकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात येणार आहे। आता बैठकीमध्ये आपण बघतोय हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता उपस्थित आहेत। मात्र या बैठकीमध्ये गिरीश महाजन अजून पोहोचलेले नाही आहेत। पुढच्या काही वेळात गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचतील आणि गिरीश महाजन आल्यानंतर एक प्रातिनिधिक स्वरूपात एक प्रोटोकॉल म्हणून एक बैठक या ठिकाणी शेवटची पार पडेल आणि ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद जी आहे ती पत्रकार परिषद होईल, ज्या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण घोषणा करतील। थेट माघार घ्यायची का पाठिंबा द्यायचा का मग आपली जी प्रचार यंत्रणा जी आहे ती नरेंद्र दराडे यांच्यासाठी आपण आता लावायची, या सगळ्या विषयावर गोकुळ गीते आपली भूमिका स्पष्ट करतील। बरोबर आहे चंदन, आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। सध्या गणेश गीतेंच्या घरी हे सगळे नेते मंडळी जमलेले आहेत। बैठक होईल, त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि मग गोकुळ गीते आपली भूमिका स्पष्ट करतील। या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर।